जो हा आता आपण काळा पिता हा पूर्ण आपल्याला गावातच पाहायला भेटणार नाही का विचार? पूर्ण गावभरात राहील ना आता हे वाला गावभर दोन चार घर निपटले त्यानंतर काळा राहील। तर मित्रांनो, आज आहे आमच्या गावचा सप्ताहाचा शेवटचा दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सप्ताह हा आमच्या गावाने कशा प्रकारे साजरा केला जातो आणि काय काय गोष्टी सप्त्यामध्ये घडत असतात। तर त्याआधी नमस्कार सर्वांना, माझं नाव सौरभ, आपण बघत आहे वणीकर सौरभ युट्यूब चॅनल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो नाही का, आता सकाळचे 9:30 वाजले असणार। सो वातावरण खूप मस्त आहे, काही ऊन वगैरे जास्त निघलं नाही, मस्त फॉगी आहे आणि शिरण वातावरण आहे, म्हणजे ढगं वगैरे खूप छान दिसत आहे। तर आता खाली जाऊया। पहिल्यांदा तुम्हाला आमच्या गावात सर्वात पहिले जे आजच्या दिवशी अनुभवली जाते ते म्हणजे जगन्नाथ बाबाचा काढा। तर आपण आधी तो पिऊया, मग त्याच्यानंतर आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। तर चला मग खाली जाऊ। आता आपण पोहोचलो इथं नाही का आमच्या गावाचा, हे जगन्नाथ बाबाचा काढा आहे आमचा। तो हा आता आपण काळा पिता हा पूर्ण आपल्याला गावातच पाहायला भेटणार नाही का विचार? पूर्ण गावभरात राहील ना आता हे वाला गावभर दोन चार घर निपटले त्यानंतर काळा राहील। म्हणजे ज्या ज्या चौकात आहे आपल्याला ते पाहायला भेटत मला बाहेर गाव येणाऱ्या मंडळीचे आपल्या गावात कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडत। सर्व गोष्टी आज आपण पोया इकडं पुन्हा आता आपण सर्व काही बघूच आपण। गावून येतात तिथं आता हे आमचे वैभव आहे इकडे, काकडे साहेब आहे वाले। तर याचा सीन म्हणजे असं राहते की आमच्या वार्डातर्फे लोकांचे पोहे आणि जगन्नाथ बाबाचा काढा आपल्याकडून लोकांना हे देतात। आता ही दिंडी आहे आमच्या गावची, गावाच्या भोवताल पूर्ण फिरत असते। तर असा काहीतरी सीन आहे। तर आता नाही का आम्ही चहा पिऊन आता दिंडीमध्ये सहभागी होऊन नाही का तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर काय काय आता घडणार आहे सर्व गोष्टी आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार। तर पटकन चाय संपू आणि दिंडीमध्ये सामील होऊन जाऊ। संस्कृती, इतिहास, परंपरा, धर्म, गाव। मित्रांनो, आज आपण साखरा या गावामध्ये म्हणजेच माझ्या गावी जिथे भागवत सप्ताह भरवण्यात आला आहे, जो की आज आपण अनुभव करणार आहोत। या सप्त्यामध्ये 7 दिवस भागवत प्रवचन राहते। ही सप्त्याची परंपरा गावामध्ये वर्षानुवर्षे चालत आली आहे। या सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गाव सहभागी होत असतो। तसेच आम्ही सुद्धा लहानपणापासून या सप्त्याची परंपरा अनुभवत आहोत। या सप्त्यामध्ये 7 दिवस भागवत प्रवचन राहते। ही सप्त्याची परंपरा गावामध्ये वर्षानुवर्षे चालत आली आहे। दरवर्षी या कार्यक्रमामध्ये पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। या स्पर्धेमध्ये गावोगावून भजन मंडळ येऊन खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात। तसेच या स्पर्धेत भाग घेणारे सहभागी शेवटच्या दिवशी आमच्या गावामध्ये एक दिंडी यात्रा निघते, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचा सहभाग दर्शवत असतात। गावाच्या सभोवताली एक दिंडी यात्रा भरवली जाते, त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते ह्या दिंडी यात्रामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेत असतात। आणि दिंडी यात्रा संपल्यानंतर गावाच्या मधामध्ये एक जगन्नाथ बाबाचं मठ आहे, तिथे कार्यक्रमाचा शेवट होत असतो। म्हणजेच सप्त्याचा जो शेवटचा दिवस आहे त्याच्यामध्ये एक छान उद्देश दिला जाते, तो तिथं होत असतो। त्याच्यानंतर मग
सप्ताह संपन्न होत असतो आणि त्याच्यामध्ये महाप्रसादाचा वाटप होतो. असं काहीतरी खूप छान प्रकारे संस्कृती आमच्या गावामध्ये दर्शवली जात असते. ह्या सर्व गोष्टी सर्वांना खूप आनंदाने उत्साहाने आमच्या गावामध्ये सहभाग घेत असतात. तसाच आम्ही सुद्धा खूप छान प्रकारे अनुभव घेतला आहे आणि यावर्षी आमच्या गावातील अहिरकर परिवार यांनी त्यांच्या हस्ते महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. तर मित्रांनो, असा काहीतरी आमच्या गावाच्या सप्त्याचा कार्यक्रम होता. तर माझ्या लाडक्या मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. होप करतो तुमचं नवीन वर्ष खूप चांगल्या प्रकारे जाओ. फिलहाल आज के लिए इतना ही. उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं. उम्मीद का दामन छूटा तो नहीं. चला तर मित्रांनो, भेटूया एखादी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.